राज्यातील तृतीय पंथीयांच्या हक्काचे संरक्षण आणि कल्याणासाठी महामंडळ स्थापन केलंय। महामंडळाच्या माध्यमातून आता योजना राबवण्यासाठी तृतीय पंथीयांची आकडेवारी शासनाकडे उपलब्ध व्हावी यासाठी या घटकांनी पुढे येऊन नोंदणी करावी। ही नोंदणी प्रक्रिया तृतीय पंथीयांच्या नोंदणीकृत संस्थांच्या मार्फत विभागीय स्तरावरून तातडीने सुरू करावी अशी सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे। तसेच ही प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी समाज कल्याण आयुक्त आणि संघटनांना दिलेत। कोरोनाच्या संकटामुळे देशभरात बेरोजगारीची समस्या निर्माण झालेली असतानाच कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात जुलै 2021 मध्ये 15,320 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे। तर अशी माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे। तर महास्वयं, वेब पोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीसाठी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली आहे। तर अशा विविध उपक्रमांमधून 2020 मध्ये राज्यात 1,99,486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आलंय। तर चालू वर्षात जानेवारी ते जुलै अखेर 93,711 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आलाय असा दावा नवाब मलिकांनी केलाय। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महाविकास आघाडीला शह देण्यासाठी राज्यात भाजप आणि मनसे युती होणार का असा सवाल विचारला जातोय। तर याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। तर गेल्या काही दिवसात मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये जवळीक वाढल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय। राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांकडून करण्यात आलंय। तर राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे असं मनसे नेत्यांकडून सांगितलं जाते। दुसरीकडे मधल्या काळात चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची धावती भेट घेतली होती। तर भाषणाच्या क्लिपवरून राजकारण झालं होतं। त्यातच उद्या पाटील हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। राजकारणामध्ये एकच गोष्ट कायम राहत नाही, उद्याची भेट ही केवळ राजकीय विचारांची देवाणघेवाण आहे असं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय। भारतात आता दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र दिसतंय। मात्र असं असलं तरी केंद्र सरकारने निश्चित केलेलं लसीकरणाचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अजूनही रोज होणाऱ्या लसीकरणाचा आकडा कमी राहत असल्याची टीका केली जाते। अनेक बिगर भाजपा राज्यांकडून लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याची देखील तक्रार केली जाते। त्यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल ही राज्य देखील आहेत। तर त्यातच आता नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी लस तुटवड्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला आता सुनावलं आहे। तसेच संपूर्ण देशासाठी ही समस्या असल्याचं देखील अभिजित बॅनर्जींनी म्हटलंय। पश्चिम बंगाल सरकारनं अभिजित बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली ग्लोबल ॲडवायझरी बोर्डाची नियुक्ती केली आहे। राज्याला कोरोना संदर्भात सल्ला देण्यासाठी या समितीचं गठन करण्यात आलंय। तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या समितीची स्थापना केली आहे। तर आज कोलकातामध्ये या समितीची बैठक झाली। यावेळी अभिजित बॅनर्जी यांनी लस पुरवठा, देशाची लसीकरण मोहीम आणि केंद्र सरकारचं अपयश या मुद्द्यांवरून परखड भूमिका मांडली आहे। 30 जुलै रोजी राज्यात पहिल्यांदाच झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। त्यानंतर राज्यासह जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन या गावात तातडीनं उपाययोजना सुरू केल्या होत्या। तर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी 2 दिवसांपासून केंद्रीय पथक राज्यात दाखल झालंय। त्यांनी 2 दिवस जिल्हा प्रशासनाशी बैठकांचं सत्र केल्यानंतर आज बेलसर गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे। तर यावेळी स्थानिक प्रशासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली आहे। तर याशिवाय घरोघरी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधलाय। तसेच ग्रामस्थांनी घ्यायच्या काळजीबाबत माहिती दिली आहे। तर दिल्लीतून सर्वेक्षण करण्यासाठी कुटुंब कल्याण मंत्रालयानं हे पथक पाठवलं आहे। तर दिल्लीच्या लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पी नईन, डॉक्टर हिमंत सिंग यांच्यासह राष्ट्रीय हिवताप संशोधन केंद्रातील कीटक तज्ज्ञांचा या पथकात समावेश आहे। तर बेलसर गावाची पाहणी करून हे पथक केंद्राला अहवाल देणार आहेत। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा। आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।